शहीद भगतसिंग यांचे स्मारक परभणी शहरात व्हावे व त्यांची जयंती सरकारने साजरी करावी या व इतर मागण्यांसाठी पूर्णा तालुक्यातील मोजे सोन्ना येथील शहीद भगतसिंग स्मारक समर्थक गोविंद ज्ञानोबा कदम यांनी गावात 7 दिवस अमर उपोषण केले होते। तालुका प्रशासनाने त्यांना विनंती करून उपोषण मागे घ्यायला लावत आश्वस्त केले होते, पण अद्याप काही कारवाई होत नसल्याने त्यांनी दिनांक 18/8/2025 पासून सोन्ना या गावापासून नारापूर, गौर, पूर्णा, ताडकळस, पालम, गंगाखेड अशी पदयात्रा सुरू केली आहे। भर पावसात त्यांचे हे आंदोलन सुरू आहे। या पदयात्रेचा समारोप पूर्णा येथे होणार असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। काय म्हणाले गोविंद कदम पहा। येथील गोविंदराव कदम यांची पदयात्रा पूर्णा ते गंगाखेड, पालम मार्गे गंगाखेड, शेवटी पूर्णा अशी जाणार आहे। आणि त्यांची एकच मागणी आपल्या भगतसिंग यांचे परभणी स्मरण स्मारक करण्यात यावे, त्यांची ही मागणी आहे। ही त्यांची मागणी अशी पूर्ण व्हावं आमची अशी इच्छा आहे। या पदयात्रेला आमच्या शुभेच्छा। यात्रा सुरू केलेली आहे, काय प्रमुख मागणी आहे तुमची? प्रमुख मागणी अशा आहेत, भारतभागी विधाता क्रांतिकारी भगतसिंग यांची जयंती थाटात व्हावी, त्यांचं स्मारक व्हावे आणि एखाद्या विद्यापीठाचे नाव द्यावे आणि एखाद्या एअरपोर्टला त्याचे नाव द्यावे आणि गावागावात, तालुक्या ठिकाणी, जिल्ह्या ठिकाणी त्याची जयंती थाटात व्हावी हा समजात मोठा मागणी आहे। नाही, स्मारकासाठी तुमची लढाई चालू आहे, कुठे झालं पाहिजे स्मारक? स्मारक परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हावे, कारण जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्यातला माणूस तिथे येत असते आणि सर्वांना त्याचे आशीर्वाद घेऊन जावे। तुम्ही कसं जाणार आहे तुम्ही आता? मी आता इथून पालम, तारकळस मार्ग पालम, गंगाखेड आणि वापस असंच पोखर्णी मार्ग, पुन्हा पालम आणि शेवटी पूर्णा। आपला तालुका असल्यामुळे ते जंगी असं भाषण आणि त्यांचे विचार प्रत्येक तरुणापासून पोहोचले पाहिजे ही सर्वात माझी भूमिका आहे।